शुभं करोति। मी आज खूप एक्साइटेड आहे. का 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 म्हणजे श्रेयाला बघायला मुलगा येणार आहे. किती वेगळं फिलिंग आहे ना. यात कसलं आलं वेगळं फिलिंग? ते त्या मॉल मध्ये एखादा डिस्प्ले आयटम ठेवतात ना, तसं आपल्या श्रेयाला आज घरात डिस्प्ले आयटम म्हणून ठेवणार आहे आणि एक फॅमिली येणार आहे विंडो शॉपिंग करायला. तुझं डोकं भलतीकडेच चालतं. माझं तसंच आहे. पण करीना, सॉरी 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 किमया, तू आज जरा सांभाळून राहा. पण नाहीतर श्रेया नावाचा डिस्प्ले आयटम आवडण्याऐवजी हाच डिस्प्ले आयटम आवडायचा त्यांना. पण बघ ना काका कशी उदास दिसतेय. मी विचारला तर सांगत नाही मला काही. नेहा तू जरा बडबड बंद करशील. एक मिनिट यू आर राईट. काय ग श्रेया, तुझा चेहरा असा पडलाय का? काही नाही हो बाबा, मला ना थोडं टेन्शन आलंय. अरे 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 टेंशन नहीं लेने का. अरे काय बिशाद है, तो मुलगा तुला नाही म्हणेल याची. फक्त ना ऐसा स्माइल करने का, ऐसा बड़ा बड़ा स्माइल करने का. काय मस्त दिसतेस आता. नहीं अभी नहीं, और ऐसा ब्रॉड स्माइल बनता है. और ना ऐसा आंखों के सामने अरुण दादा का चेहरा नहीं लाने का, अन्नू वहिनी का चेहरा लाने का. काय बाबा. आमचा थोरला मुलगा अरुण. नमस्कार. आपण भेटलो होतो. त्याची पत्नी अनुराधा. नमस्कार. आमचा धाकटा विवेक, त्याची पत्नी नमस्कार. आली. आणि ही श्रेया, तिच्यासाठी तुम्ही आला आहात. तुम्हाला काही श्रेयाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा आकाशराव. नाही, ऍक्च्युअली मला असे काही टिपिकल प्रश्न नाही विचारायचे. समजलं. आम्हा सगळ्यांसमोर तुम्ही कसं विचारणार नाही का? श्रेया, एक काम कर ना, तुम्ही वर जा, म्हणजे मोकळ्या वातावरणात मोकळेपणाने बोलू शकाल. उगाच आम्हा मोठ्यांचं दडपण नको. काय मोहित, नाही नको, तुम्हीच जा. एक मिनिट. बरं झालं तू भेटलीस. मी नंतर करते तुला फोन. मला वाचव की मया. काय झालंय श्रेया? त्यांना सांग ना मला नकार द्यायला. अगं पण काय झालंय नक्की? प्लीज प्लीज हात जोडते मी तुझ्या पुढे. वेडी आहेस का? मी सांगेन पण ही माझी बहीण किमया. हो, अच्छा. खाली विषय निघाला होता तुमचा. तुम्ही बोला, मी आलेच. हा श्रे, तुम्ही श्रेयाला नकार द्या. काय? प्लीज रागावू नका. म्हणजे तिच्या मनाची तयारी नसेल किंवा काहीतरी अडचण असेल कदाचित. पण प्लीज तुम्ही तिला नकार द्या. आवडलो नाहीये का मी? तुमच्यात न आवडण्यासारखं काहीच नाहीये. तरीही तुम्ही मला तिला नकार द्यायला सांगताय, कारण जाणल्याशिवाय. आपल्या प्रत्येकाच्या मनात जोडीदाराविषयी एक प्रतिमा बनवलेली असते. आपण जेव्हा जोडीदार पाहायला जातो तेव्हा ती व्यक्ती समोर आली की नकळत मनातली प्रतिमा आपण त्या व्यक्तीशी जुळवून पाहतो. ती जुळली तर होकार, नाहीतर मग समोरची व्यक्ती कितीही चांगली असली तरी मन तयार नाही होत. इंटेलिजंट, ऑनेस्ट.